रे दादा, तू काय बी काळजी करू नकोस. बरं बरं बिगी बिगी चल हं? हा? ए, काय करतोय काय तिला? अरे, सोड सोड तिला, सोड. गौरे गौरे सोड मला. सोड मला. सोड मला. तुला सोडू सोडला तो बघ ए पकडला सोड तिला, सोड. गौरे गौरे सोडला 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 पकडला सोड ना तिला. गौरे वर्षा 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 अगं ताई, काय झालंय का तुला? जरा सावकाश. आणि आज अगदी तू वर्षा झालीयस. मला ना आकाशच ठेंगणं झाल्यासारखं वाटतंय. काहीतरी आनंदाची बातमी असणार. पण बाईसाहेब, आमच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त आनंदाची बातमी आहे. आणि आता नाचायला लागलीयस. माझी बातमी ऐकल्यावर उडायला लागशील. खरंच? मग आधी तू सांग ती बातमी. नाही 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 नाही, पण आधी तू सांग. आधी मोठ्यांचा मान. हो ना, म्हणून म्हणते मोठ्यांचं जरा ऐकावं लहानांनी. नाही नाही, आधी तू सांग. सांगितलं ना एकदा, आधी तू सांग. ठीक आहे. माझ्याकडे यावर एक उपाय आहे. उघड यातली एक मूठ. झालं तुझं सुरू? उघड ना. हे नेहमीप्रमाणे मी जिंकले. आता पहिल्यांदा तू सांग. बरं बाई, सांगते. खरं तर मी तुला केव्हाच सांगायला हवं होतं. अगदी लहानपणापासून तू मला खूप आवडतो. आणि नशीब बघ, आज त्याने मला लग्नाबद्दल विचारलं. म्हणजे प्रत्यक्ष नाही, मी ऐकलं. अगं अगं ताई, सांगतेस काय तू? अगं तू आणि चक्क प्रेमात पडलीस. माझा विश्वासच बसत नाहीये. अगं हा तो कोण? त्याचं नाव गाव वगैरे काही सांगशील की नाही? तू सांग ना ताई, ताई, सांग ना. गाव म्हणजे तर तो आपल्याच गावातला आहे. अय्या, खरंच? आणि नाव म्हणशील तर तू त्याला चांगलीच ओळखतेस. नाही, तू सांग ना लवकर. सांग तू आधी. तूच ओळख पाहू. मीच ओळखू? छी, नाही ओळखता येत. सांग ना ग तू पटकन. सागर. वर्षा, काय झालं वर्षा? तुझ्या डोळ्यात पाणी? मी लग्न होऊन जाणार म्हणून? नाही ग वेडे, मी तुला एकटीला सोडून नाही जाणार. नाही ताई, हे शक्य नाही. वर्षा, हो ताई. अगं ताई, सागरचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे ग, अगदी आधीपासून. ताई, आणि आता रानामनामधनं बाई माणसांना असं एकटा फिरू नये. जनावर खात्यात. मागच्या तुला विचारलं होतं मी लग्नाबद्दल. पुण्यांदा विचारतो, एकदा काय ते शेवटचं फायनल सांगून टाक. विश्वनाथ, मागच्या वेळेस मी तुला सांगितलं होतं की वर्षा, मी तुझ्याशी लग्न करणार नाही, पण
पण आता मला माझी चूक कळून चुकली. हो विश्वनाथ, मी खूप विचार केला. मी खरंच चुकली असं मला जाणवलं. अरे तू जर माझ्यावर एवढं प्रेम करतोस तर मी तुझं प्रेम का न करावं? काय वाईट आहे तुझ्यात? भांग तर नाही ना प्याली? नाही विश्वनाथ, अरे अरे मी खरंच सांगते, मी तुझ्यावर, तुझ्या माझ्यावरच्या प्रेमावर खरंच भाळले. मी तुझ्यावर प्रेम करू लागले विश्वनाथ. विश्वनाथ, विश्वनाथ, खरंच तू मला आवडू लागलेस. तू मला आवडू लागलेस विश्वनाथ. वर्षा, काय बोलतेस तू हे? ताई मला सगळं कळतंय, मी काय बोलते आणि काय करते ते. आणि तूच म्हणतेस ना मी आता लहान राहिलेली नाही. वर्षा, अगं मी तुला कशी समजावू? तू जाणून बुजून आगीत उडी मारतेस. अख्ख्या गावाला माहितीये की विश्वनाथ किती नीच माणूस आहे. आणि आणि तरी तू त्याच्याशी. ताई, विश्वनाथला तुला काही बोलण्याचा अजिबात अधिकार नाहीये. तो माझा होणारा नवरा आहे. अगं तुला अर्थ कळतोय का लग्नाचा? मी नाहीये वर्षा. अगं लग्न म्हणजे फक्त शरीराचं बंधन नव्हे, तर ते दोन मनांचं मिलन आहे. ताई, आमची मनं केव्हा जुळली आहेत आणि मनच नव्हे तर आम्ही त्याही पलीकडे गेलोय. काय म्हणालीस? जे तू ऐकलंस तेच. आम्ही मनांच्याही पलीकडे गेलो आहोत. छी! लाज वाटते मला तुझी मोठी बहीण म्हणून घ्यायला. अगं माझी इतक्या वर्षांची मेहनत तू मातीमोल ठरवलीस. हा माझ्या विश्वासाला तडा दिलास तू वर्षा. काय चुकलं माझं म्हणून तू मला इतकी भयानक शिक्षा दिलीस. खूप झालं ताई आता तुझं. आयुष्यभर ऐकून घेत आले पण आता यापुढे नाही ऐकणार. तू माझ्यावर हात उगारलास आणि माझ्या नजरेतून उतरलीस. अगं नजरेतून तू उतरलीस माझ्या. चालते हो इथून. आयुष्यात पुन्हा मला कधीही तोंड दाखवू नकोस. मलाही तुझं तोंड पाहायची इच्छा नाही. मी आता या क्षणी हे घर सोडून चालले. विश्वनाथ, आपण आताच्या आता लग्न करूया. दारू मी प्यायले का तू प्यायलीस? तूच प्यायलास. मग नशेत तुला कशी काय झाली? विश्वनाथ, मी तुझ्याशी लग्न